मित्रांनो, या संपूर्ण युवा महोत्सवाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय ॲडव्होकेट स्मिता कांबळे यांना. ॲडव्होकेट स्मिता कांबळे या संघटनेला परिवर्तनवादी पिढी घडवणं हेच या संघटनेचं ध्येय आहे आणि परिवर्तनवादी पिढी घडवण्यासाठी या संपूर्ण संघटनेचं कुठलं कार्य चालतं यासाठी स्मिता कांबळे मॅडम या मंचावर येतील आणि त्यांनी आम्हाला प्रास्ताविक भाषण करावं ही नम्र विनंती. आज 19 फरवरी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसुद्धा आहे आणि त्यांच्या या पावन स्मृतीस फेडरेशनच्या वतीने मी अभिवादन करते आणि या सुंदर पर्वावरती आपण या युवा महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. खरं मी प्रास्ताविक अगदी 5 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहे, कारण आपणा सर्वांना माननीय देवयानीताई खोब्रागडे यांचे मनोगत ऐकायचं आहे. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या युवांच्या कार्यक्रमाला लाभणं म्हणजे हा खरंच आमच्यासाठी सुखद आणि आनंदाचा क्षण आहे. खरं पाहता माननीय देवयानीताई खोब्रागडे त्यांचं स्केड्यूल एवढं जास्त बिझी असतं, तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या विनंतीला त्यांनी मान देऊन त्या आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये एक नवीन पिढीला आंबेडकरवादी नवा संदेश देण्यासाठी त्या आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेल्या आहे. त्यांना संयुक्त राष्ट्राचं पदसिद्ध त्या ठिकाणी त्यांना तिथे पद मिळालेलं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी जोरदार एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. आणि एक संदेश देण्यासाठी माननीय देवयानीताई या ठिकाणी आपल्याला आलेल्या आहेत. थोड्याच वेळात तुम्हाला जी क्युरिओसिटी आहे त्यांचं मनोगत ऐकण्याची, त्यांचा संदेश ऐकण्याची, ते अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी मी संघटनेचे उद्देश आणि संघटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली याचा संक्षिप्त आपणासमोर आढावा देऊ इच्छिते. तर संघटनेची स्थापना दिनांक 14 एप्रिल 2012 म्हणजे 2 वर्षापूर्वी संघटनेची स्थापना झालेली. आणि हा संघटनेचा विचार कसा काय आला, आता हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल. जेव्हा की प्रत्येक कॉलेजेसमध्ये आंबेडकरी विद्यार्थी संघटना ही असतेच, तरीसुद्धा ती कॉलेजच्या लेवलवरती, फक्त कॉलेजच्या लेवलवरती काम करणारीच ती आंबेडकर विद्यार्थी संघटना असते. आणि मग आम्ही विचार केला, त्याच्यानंतर जेवढ्या काही कॉलेजचे फाउंडर मेंबर आहे त्यांना असं वाटलं की जर आंबेडकरी विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला मोठ्या आकाराने आणि व्यापक स्तराने जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी व्यापक विद्यार्थ्यांचा मॉबसुद्धा असायला हवा आणि अनेक संघटनेचा एक संघ असायला हवा. तर ही कल्पना जेव्हा आमचे मेंबर्स, प्रत्येक संघटनेचे मेंबर्स फाउंडर यांच्या डोक्यामध्ये आले, तेव्हा आम्ही असं ठरवलं की सगळ्या संघटनेची मिळून एक आपण संघ तयार केला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनची या ठिकाणी 14 एप्रिल 2012 स्थापना केली. आणि त्यासाठी आमच्या येथील प्रत्येक विद्यार्थ्यांनी, म्हणजे अतुल खोब्रागडे ते अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी धम्मपाल मोरे, आशिष पांडे, सिद्धांत, कमलेश मिश्रा, सुगत इंगळे, प्रबुद्ध गणवीर, असे अनेक, म्हणजे नावाची लिस्ट फार मोठी आहे. परंतु आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या संघटनेला बळकटी देण्यासाठी मोठं असं प्रत्येक विद्यार्थ्यांचं कार्य या संघटनेमध्ये आहे. आणि संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे जे बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा आहे ती आजच्या आमच्या युवा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात यावी, त्यांना त्या विचारांपासून स्फूर्ती मिळावी, चेतना मिळावी, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी, हाच संघटनेचा मुख्य उद्देश आहे. तथापि जर कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं एक्सप्लॉटेशन होत असेल, फीसच्या याच्यामध्ये किंवा स्कॉलरशिपचे अनेक असे मॅटर्स असतात, कुठल्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांवरती कास्टिझम, जातीयतासुद्धा, तिथे जातीयतेच्या नावाने सुद्धा विद्यार्थ्यांचं एक्सप्लॉटेशन करण्यात येते. तर अशा या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना ही केव्हाही आवाज उठवण्यासाठी सक्षम असते.
आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी सुद्धा, तेही संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी सुद्धा संघटना सक्षम आहे. मित्रांनो, आज हा युवा महोत्सव आणि या युवा महोत्सवाला या ठिकाणी धम्मभूमीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नॅशनल स्टुडंट फेडरेशन्स नागपूर यातर्फे हा 3रा युवा महोत्सव, विद्यार्थी युवा महोत्सव. आणि या संघटनेचं उद्दिष्ट काय आहे आणि याचे कार्य, याचा उद्देश, या संपूर्ण बाबींचा लेखाजोखा आपल्यासमोर घेऊन येत आहे माननीय अतुल खोब्रागडे. संघटनेबद्दल सविस्तर माहिती स्मिताताईने दिलीच आहे, मी त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही. परंतु पुष्कळशा लोकांना असं वाटत आहे की बा हे काय नवीन आणखी एक संघटन. आम्ही नवीन याच्यात काहीही केलेलं नाही. मागच्या 30 वर्षापासून नागपुरातल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, मग ते मेडिकल कॉलेजेस असो, ॲग्रिकल्चर कॉलेजेस असो, वेटरनरी कॉलेज असो किंवा नागपूर युनिव्हर्सिटी असो, या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या ऑर्गनायझेशन्स होत्या त्यांना आम्ही फक्त एकत्र आणलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन नावाचं एक प्लॅटफॉर्म दिलं. संघटनेचं मुख्य उद्देश हे की बाबासाहेब गेल्यानंतर जी चळवळ चालू झाली, जी सुरू होती, त्याच्यातला 70च्या दशकातला पॅन्थरचा काळ सोडला आणि नामांतराचा लढा सोडला तर या चळवळीतून आउटपुट असं काही मिळालेलं नाही. त्याचं कारण ही चळवळ हे पुस्तकापुरती आणि भाषणापुरती मर्यादित राहिली. या विचारांना, बाबासाहेबांच्या विचारांना ज्या प्रमाणात इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होतं त्या प्रमाणात इम्प्लिमेंट नाही झालं आणि त्याच्यामुळे चळवळीमधून आउटपुट मिळालेला नाही. आणि तेच इम्प्लिमेंट करण्याच्या हेतूने आम्ही सगळे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनच्या प्लॅटफॉर्मवर एकत्र आलो. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामधले आलेल्या अडीअडचणी, विद्यार्थ्यावरती होत असलेला अन्याय अत्याचार, या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही ही संघटना तयार केली. फॅक्ट ही आहे मित्रांनो की 21व्या शतकामधली जी जनरेशन आहे, जिला मॉडर्न जनरेशन म्हणतात, जिला ॲडव्हान्स जनरेशन म्हणतात, ही समाजापासून कुठेतरी दूर जात आहे. आणि या संघटनेचा बेसिक कन्सेप्टच तो आहे की आजच्या तरुण पिढीवरती आंबेडकरिझम बिंबवणे, आजच्या तरुण पिढीला सोशल अवेअरनेस डेव्हलप करणे आणि संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढू शकतो याचा प्रात्यक्षिक करून दाखवणे. तरुण म्हटलं की सगळे लोक एकत्र येत असतात आणि आंबेडकरी चळवळीची सगळ्यात शोकांतिका ही गोष्ट आहे की तरुण आता एकत्र यायला तयार नाही. सगळे विद्यार्थी आपापल्या प्रोफेशनमध्ये एवढे बिझी झाले आहेत की चळवळ नावाची वस्तूच राहिलेली नाही. आणि सहसा आम्ही पाहत असतो की तरुण या शब्दाचा वापर एवढ्या वेगळ्या पद्धतीने केला जात असतो का आम्ही तरुणाचा कार्यक्रम म्हणून एखाद्या कार्यक्रमाला जात असतो तर तिथलं चित्र वेगळंच असते. कार्यक्रमाचं नाव तरुणावरती असते आणि सगळं 50+ 60+ असते. त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांनी हे ठरवलं की तरुण म्हटलं तर आता प्रॉपर तरुणच असायला पाहिजे. आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनच्या 3ऱ्या युथ फेस्टिवलला सगळ्यात जास्त तरुण आहेत. या गोष्टीचा आनंद वाटतो. माझं सप्रेम जय भीम. जय भीम. अजून जोराने बोला थोडं. जय भीम. धन्यवाद. मला इथे नॅशनल बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशननी युवा महोत्सवासाठी जो आमंत्रण दिलं त्याच्याबद्दल आणि मी इथे त्याच्यासाठी आहे त्याचा मला खूप आनंद होते. आज शिवाजी जयंतीच्या अवसरवर नागपूर हा माझा शहर, इथे तुम्हाला सर्वांना संबोधित करताना मला खूप खूप आनंद होत आहे. शिवाजी महाराजांचा जे
आपले लोकांचे राजा होते, त्यांचं मी अभिवादन करते. ते आपले दलितांचे पण खूप मोठे लीडर आणि राजे होते. आणि हे सगळं हे आपण इतकं ॲक्सेप्ट करत नाही, पण ते आपले आहेत आणि आपण त्यांना आपल्यामध्ये घ्यायला पाहिजे. आज ह्या दिवसाला मी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोघां लँग्वेजमध्ये बोलणार. कारण मराठी आपली भाषा आहे, तरी पण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की इंग्लिश ही वाघिणीचं दूध आहे. आणि त्यांना जे इन्स्पिरेशन मिळालं, त्यांना जे सगळं एज्युकेशन मिळालं आणि त्यांना ते इंग्लिशमध्ये मिळालं. म्हणून मी आता अर्ध इंग्लिशमध्ये बोलणार आणि तुम्हाला पण प्रोत्साहित करणार की तुम्ही सगळे इंग्लिशमध्ये बोला. आय एम रिअली हॅपी टुडे दॅट यू आर ऑर्गनायझिंग दिस youth festival, this Yuva Mahotsav, while you're taking your education. Education is not just about becoming economically independent. Education is about making us a social being. शिक्षणाचा सर्वात मोठा योगदान हे आहे की आपण समाज बनवतो. जेव्हा आपण शिक्षण घेतो, आपण समाज बनवतो. शिक्षणाचा काही उपयोग नाही की आपण फक्त आपली आर्थिक प्रगती बघितली आणि झालं. शिक्षण आपण ह्याच्यासाठी घेतो की आपण समाज एकत्रित करतो. आपल्याला समाजाला काय द्यायचं आहे परत, ते आपण आपल्यामध्ये जागृत करतो. भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की शिक्षण म्हणजे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला काय सांगितलं हे महत्त्वाचं नाही, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काय सांगितलं हे महत्त्वाचं नाही आहे. तुमच्या विचारधाराला काय पटलं, काय तुमच्या रॅशनॅलिटीला पटतं आहे, ते एज्युकेशन आहे. म्हणून तुम्ही सगळे युवा मंडळी इथे, तरुण आणि तरुणींनो, सगळ्यांना सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करणे आणि समाजाला काय परत देण्याचं ठराव करणे हे एज्युकेशन आहे. लाईक टू एक्नॉलेज माय पेरेंट्स, माय मदर अँड माय फादर who is here, Mr. Khobragade, who has been my inspiration and my guide all throughout. And he is not just a guide for me, he's also a guide for all of you, and especially for the women over here, because he had only 2 daughters. And what did he say? He said, you are my girls and you are my boys. तुम्ही दोघे माझी मुली आहात, तुम्ही दोघे माझे मुलं पण आहात. आणि जे ऑपॉर्च्युनिटी मी मुलांना देणार तीच मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यांनी मला कधीच हे नाही सांगितलं की असं करा की हे करा, हा प्रोफेशन घ्या. फक्त हेच सांगितलं, जे करता त्याच्यात हार्ड वर्क करा. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू हार्ड वर्क. आणि हाच मी मेसेज तुम्हाला आज देणार आहे, जे माझ्या आईनी आणि माझ्या बाबांनी मला दिला, की देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू हार्ड वर्क. If you are Dalit, you have to work doubly hard. If you are a Dalit woman, you have to work triply hard. And so therefore, this is the message that I want to give all of you over here. You just have to work hard. And Dr. Ambedkar, our Baba Sahib himself said, I judge a society by how progressive a society is determined by its women. How well you treat your women. And we have to make sure that our women are treated much better than they are treated today. Leadership in women, in our women, is extremely important. It is very important because if 50% of the population is not given a chance to be economically independent or economically productive, our society, our
community is not going to progress. And we, as the children of Baba Saheb, have to follow what Baba Saheb said. A society can be only judged by how its women are treated. In Europe, my first posting was in Germany, and I read the history of Germany, and I found out that after the Second World War, the entire nation, the entire country was completely decimated. And there were no men, because most of the men were dead in the war, in the Second World War. And why did Germany and Europe progress so much as it has progressed in the 20th century, early 20th century? Because its women came out. The women came out of the houses and they built buildings. They dug canals, they dug roads. They manned small kiosks. You know, we have to see that our women do that. There is no shame in sitting even on a pan shop for a woman and selling cigarettes and pans. Why not? Any job a woman can do, she should do. And any woman who has gone ahead has the responsibility to bring 20 women ahead, 20,000 women in the leadership. And therefore, although I'm not speaking to anybody, I'm not giving any interviews, and the whole world is asking for my interviews right now. The whole world wants to invite me. I'm only going to my own people. The only 2 associations that I have gone to, the only 2 functions that I have gone to, yours is the second. The first was one in Delhi, again organized by the SC/ST Employees Association and the Scheduled Caste Commission. Because I feel it is my responsibility. This has been taught to me by my father. It is your responsibility to give back. And it doesn't matter how you give back. It just doesn't matter. You don't need to, not that all of us can be in the civil services. And now that the privatization is happening, economy has to progress, we will see more and more participation, and we should see more and more participation of our youth, of our Dalit youth in the economy. I would, of course, ask you to come forward and take positions of public service and come into the IAS, come into the foreign service, where our people are even fewer. But we should also look at what we can do by just doing even small entrepreneurial jobs. Let's start small companies. Let's start small little manufacturing units. There is no dearth of funding available. Only yesterday, in the budget speech, Finance Minister announced a fund for SC entrepreneurs. And we don't even need to look at government. There is so much funding that we can get from our own people who have done well. There is a Dalit Chamber of Commerce now. We have a lot of millionaires amongst us. We all are there to inspire you, to help you. But you just have to take the lead, and you have to take the lead in every small field, whether it is the economy, whether it is social sector, whether it is the public sector. There is so much that we can do for our own people, and only we can help ourselves. Only when we help ourselves will we go ahead. And therefore, I'm very happy that while you're taking your education, you are thinking of how to do good for the society, to good for our own community. आर्थिक स्वावलंबी होणे आणि समाजाला परत देणे, समाजाला एकत्र करणे, हे दोघे काम तुम्ही करत आहात आता जेव्हा तुम्ही आपले शिक्षण घेत आहात. आणि हे खूप उल्लेखनीय आहे. मी तुमच्या फेडरेशनला सांगणार की तुम्ही फक्त नागपूरमध्येच नका राहू, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात जा, आपले सगळे कॉलेजला युनाइट करा आणि मग तुम्ही सगळ्या स्टेट्समध्ये जा. आणि ते करायला तुम्हाला ऑफकोर्स you will need more organizational skill, you will need more inspirational people, you will need people who will inspire this.
And people like my father, people like all our chief guests over here, including me, I'm there for all of you. If you want me to help you in that, please count on me. I will be very happy to organize this, to help you organize your student association all over India. I would also like to tell you that we don't need to, we should, while we look and act locally, you also have to think globally. You have to look at what's happening all over the world. How is it that you can form those linkages? How is it that you can take this Dalit pride, this pride of Ambedkar's ideology all over the world? And that is where I have found my niche in the Foreign Service. I feel very proud to say that India is one country which has taken this huge social engineering project of affirmative action, of reservation, for about over 20% of its population. This is a huge experiment, social experiment, that our society, a leader from our society, has brought about in this country, and India should be legitimately proud of it. And I talk about this internationally whenever I get a chance. जिथे पण मला चान्स मिळतं मी सांगते की इंडियाने जे केलं आहे ॲफर्मेटिव्ह ॲक्शन आणि रिझर्वेशन आणून, हा एक मोठा अचीवमेंट आहे. आणि हे मला मी पाकिस्तानमध्ये, आजूबाजूच्या कंट्रीजमध्ये पण सर्व केलं आहे. आणि मी बघितलं आहे की आपण हा जो इतका मोठा एक्सपेरिमेंट झाला आहे, हा कुठेच नाही झाला आहे. आपल्या देशाच्या आजूबाजूला नाही झालं आहे आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये पण इतकं मोठं नाही झालं आहे. तिथे आहे का ब्लॅक्ससाठी रिझर्वेशन? आता पण ते त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे इन प्रिन्सिपली आहे, पण कॉन्स्टिट्युशनली बिलकुल नाही. तर आपण सर्वात समोर आहोत हे सामाजिक चळवळीत, आणि आपण तो प्राईड, तो स्वाभिमान आपल्यामध्ये ठेवला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. सगळीकडे बोलायला पाहिजे, जिथे तुम्ही बोला. मी बोलते न्यूयॉर्कमध्ये, मी कोलंबियाला, हा 2013 हा वर्ष सेंटिनरी वर्ष होता डॉक्टर आंबेडकरचा कोलंबियामध्ये प्रवेश करायचा. तर मी तिथे एक आंबेडकर इंटरनॅशनल मिशन सोबत कोलंबियामध्ये प्रोग्राम साजरा केला आम्ही. आणि तिथे आपले खूप लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स वगैरे आले होते. मी आपल्या ॲम्बॅसेडरला तिथे बोलवलं आणि वॉशिंग्टनमधून तिला आणलं. ॲम्बॅसेडर निरुपमा राव त्या होत्या तेव्हा. आणि त्यांनी तिथून डॉक्टर आंबेडकराचा एक खूप सुंदर चित्र, पेंटिंग त्यांनी स्वीकारला आणि आम्ही एम्बसीमध्ये लावला तो वॉशिंग्टनमध्ये. मागच्या वर्षाची न्यूयॉर्कमध्ये मला वाटतं ती माझी सर्वात मोठी अचीवमेंट होती की मी आंबेडकरांची विचारधारा सगळीकडे प्रचलित करण्यात माझं थोडंसं योगदान केलं. आणि मला हे सांगताना खूप गर्व होते की मला डेप्युटी कॉन्सल जनरल, तेव्हा मी ॲक्टिंग कॉन्सल जनरल होती, ॲक्टिंग कॉन्सल जनरल म्हणून मला इन्व्हाइट केलं होतं लो लायब्ररी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, जिथे बाबासाहेब स्वतः अभ्यास करायचे. तिथे मी स्पीच दिला इंडियन इकॉनॉमीवर. आणि तेव्हा मला इतकं गर्व वाटलं की मी इतक्या माझ्या बाबांचं आणि माझ्या आजोबांचं जन्म इतक्या छोट्या चंद्रपूरमध्ये, आईचा जन्म नागपूरमध्ये, आणि मी इथे सर्व न्यूयॉर्कला सगळे सेंटर ऑफ द वर्ल्ड म्हणतात. ह्या सेंटर ऑफ द वर्ल्डमध्ये इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जिथे बाबासाहेबांनी एज्युकेशन घेतला, तिथे मी आपल्या देशाचं नेतृत्व करत आहे. हे सगळं आपल्या समाजाच्या
एकत्र येऊन स्ट्रगल केल्यामुळेच झालं आहे. आणि माझं तुम्ही खूप छान इंट्रोडक्शन केलं होतं, पण त्यात तुम्ही मला सांगितलं होतं की मी रिझर्वेशनचा कधी फायदा घेतला नाही आहे. हे थोडंसं इनकरेक्ट आहे, कारण माझं जे रँक होतं त्या रँकमुळे मला दुसरी नोकरी मिळाली असती सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. IFS नाही मिळालं असतं बहुतेक, पण दुसरी मिळाली असती. तर यू आर राईट, पार्शली राईट, but I don't feel ashamed of that. Reservation was our right. It was achieved by a struggle by our forefathers. And this, you have to be proud of that. You have to make sure that you take reservation. You say, yes, I took reservation, but I am as good as you are and better than you are. Do not be ashamed of that. Be proud of that. And make sure by your hard work that you make yourself proud and you make your entire community, your entire society proud. All of us over here today have had the opportunity to get good education, fairly good education. But there are many of our community people who are in the villages who do not have that opportunity even now. I have a dream, and I want you to join me in that, in bringing that opportunity to people in the rural areas also. And they may not, perhaps not everybody can become a doctor and an engineer, but we do not need to become all doctors and engineers. Even if we can become a small trained vocational worker, every work has value. And we can contribute, they can contribute through this work. डेंटल कॉलेजची स्थिती अशी आहे की डेंटल कॉलेजमध्ये 3 वर्षापूर्वी कितीतरी सीट्स रिकाम्या राहिल्या आणि म्हणून गव्हर्नमेंटनी एकही डेंटल कॉलेज काढायचं ठरवलेलं नाही. एकही गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज निघणार नाही यानंतर. कसं आहे मित्रांनो, हा उत्साह, ही तेजस्विता, ही तत्परता ही सगळी चांगली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जेव्हा आपण हा युवा महोत्सव आयोजित करतो, युवकांबद्दल अतुल खूप काही बोलून गेला आहे. परंतु या युवकांची दशा आणि दिशा जर ठरवायची असेल तर जर बाबासाहेबांसारखं आपला बाप आपल्या जवळ आहे तर आपल्याला दुसऱ्या कोणाची आवश्यकता आहे का? तर त्यांच्या आयुष्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. प्रश्न हा नाही आहे की तुम्ही स्वतः काय करता, तुम्ही स्वतःच्या आयुष्यामधलं यश अपयश कशा पद्धतीनं मोजता. प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या अस्तित्वानं जर स्वतःला आंबेडकरी युवक समजत असाल तर बाबासाहेबांकडून काही विचार घेऊन या समाजाला काहीतरी आपण देऊ शकतोय का? बाबासाहेबांनी त्याच्या आयुष्यामध्ये जी काही कष्ट उपसलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांचं सर्वस्व त्यांनी समाजासाठी समर्पित केलेलं आहे, अरे हा माणूस कधी डोळाभर झोपलेला नाही आहे. या माणसानं कधी पोटभर जेवण सुद्धा तुमच्यासाठी केलेलं नाहीये. त्यानं आपली अपत्य गमावली, स्वतःचं सांसारिक सुख तुमच्यासाठी समर्पित केलं. त्या व्यक्तीसाठी आपण काय करतो? कधी विचार केला होता का बाबासाहेबांनी की आज मी महाडचा सत्याग्रह करणार आहे, तो उद्या कुठेतरी ब्रेकिंग न्यूज येणार आहे? कधीतरी विचार केला होता का बाबासाहेबांनी की एखाद्या संघटनेचं एखादं मागच्या नाही तर पुढच्या नाही तर मागच्या दारानं नाही तर कुठेतरी एखादं पद मला मिळणार आहे? कधीच नाही. स्वप्न फक्त एवढंच पाहिलेलं होतं की माझा जो समाज आहे, माझा जो वंचित आणि उपेक्षित घटक आहे, तो संपूर्ण माणूस सामाजिक प्रतिष्ठेनं सन्मानित झाला पाहिजे. बाबासाहेबांना या देशातल्या लोकांनी, या व्यवस्थेच्या लोकांनी एका समाजापुरतं करून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांना मी कधीच एका जातीचा मानत नाही. बाबासाहेब कुठल्याच जातीचे नाही आहे, बाबासाहेब कुठल्याच धर्माचे नाही आहे, कुठल्याच वंशाचे नाही आहे. बाबासाहेब एक मोठं आंदोलन आहे, एक क्रांती आहे, एक विचार आहे. ज्यांनी ज्यांनी ते स्वीकारलं त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. आपण आंबेडकरी युवक म्हणून स्वतःला काय समजतो? बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही कष्ट घेतलेली आहे, जी जिद्द आणि सामाजिक जाणीव ठेवली आहे, ती आपण जोपासता का? आपण रेल्वेचं इंजिन व्हा ज्या की सगळ्या डब्यांना घेऊन चालेल. आपण ट्यूबलाईट होऊ नका, आपण पंथी व्हा ज्या पंथीने अनेक दिवे पेटले जाईल आणि अज्ञानाचा अंधकार इथून समाप्त होईल. एकच थेंब असतो पाण्याचा, एकच थेंब असतो पाण्याचा की जो जर दुधात मिसळला तर दुधाचा आकारमान वाढते आणि घनता कमी होते. हा एकच थेंब असतो पाण्याचा की जो तव्यावर पडला
तर क्षणार्धात नष्ट होतो आणि एकच थेंब असतो पाण्याचा की जो स्वाती नक्षत्रात शिंपल्यामध्ये पडला की त्याचा मोती होतो. आपण ठरवायचं की आपल्याला काय व्हायचं आहे, कोणता पाण्याचा थेंब व्हायचा आहे, जो क्षणार्धात नष्ट होणारा व्हायचा आहे की एका मोत्यासारखं उजळून निघायचं आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी सुद्धा असली पाहिजे. बाबासाहेबांना जेव्हा आपण मानतो तेव्हा आपली जबाबदारी इतरांपेक्षा खूप वेगळी असली पाहिजे. आपण आपल्या स्वतःला या समाजासाठी मी देण्यासाठी काहीतरी माझं योगदान लागल असं स्वतःशी एक वचन प्रत्येकानं दिलं पाहिजे. रॉबर्ट फॉस्ट म्हणतो की हे समोरचं दृश्य खूप सुंदर आहे, काही वेळ इथे रेंगाळलोही असतो, परंतु मी नियतीला वचन दिलेलं आहे की अजून प्रवास बाकी आहे, अजून प्रवास बाकी आहे. हा प्रवास तुमच्या आमच्या संवेदनशीलतेचा असला पाहिजे. आपल्या असण्यानं या समाजाला आपण काहीतरी देऊन गेलं पाहिजे. आपल्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचा 1000वा अंश जरी आपण आपल्या संपूर्ण अस्तित्वामध्ये संपूर्ण असण्यापर्यंत आपण देऊ शकलो तर आपलं जीवन हे धन्य होईल असं मला वाटतं. एक छोटंसं उदाहरण शेवटी सांगतो आणि इथे थांबतो. यश अपयशाच्या पोकळ संकल्पनांमध्ये आपलं आयुष्य बघू नका. स्वप्न प्रत्येकच जण बघतो. स्वप्न काय बघतो आपण, कधी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, IRS व्हायचं. यश आणि अपयश या गोष्टींमध्ये कधी पाहू नका, कारण या पोकळ संकल्पनांमध्ये तुमच्या यशस्वीता मानल्या गेलेलं नाही आहे, तर तुमचे परिमाण हे सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीमध्ये आहे. आपण ते कुठल्या पद्धतीनं पार पाडता हे जास्त महत्त्वाचं आहे. तारुण्य केवळ उत्साहामध्ये वाया घालवू नका. देवयानी ताईंनी काही मुद्दे इथे मांडलेले आहे, त्यातला एकच मुद्दा मला असा सांगावासा वाटतो की केवळ आजच्या ज्या सगळ्या समस्या त्या समस्यांच्या मुळाशी आपली आर्थिक दुर्बलता आहे ती अधिक मजबूत करा. तुम्ही एंटरप्रेनर व्हा, तुम्ही छोटे छोटे उद्योग करा. इथे नागपूरमध्ये अशा काही प्रक्रिया सुरू झालेल्या आहे ज्या अभ्यासिकांबद्दल माझ्या बाबतीत उल्लेख केलेला आहे त्या माझ्या नाही आहे, त्या काही चांगल्या लोकांनी इथे सुरू केलेल्या आहे. 15-15 तास मुलांना कंपल्सरी अभ्यास करायला लावतात. अनिल बहादुरे वगैरे सारखे काही चांगली मंडळी इथे काम करताय. आपण त्यांच्याशी जुळावं आणि चांगल्या मुलांच्या करिअरबद्दल स्वतः सजग राहून त्यांचं करिअर घडवावं. एक मुलगा असतो सवर्ण वर्गातला आणि एक लहान मुलगा असतो दलित वर्गातला, हे दोघंही चांगले मित्र असतात. जेव्हा हा सवर्ण वर्गातला मुलगा आपल्या आजीकडे जातो आणि आजीला विचारतो की आजी अगं देव कुठे असतो, तेव्हा आजी म्हणते की बेटा तू खेळतो, बागडतो, दमतो आणि नंतर येतो सायंकाळी शुभम करोती म्हणतो आणि जेव्हा पोटभर जेवून प्रसन्न मुद्रेने माझ्यासमोर बसतो तेव्हा मला तुझ्यामध्ये देव दिसतो. मग हाच प्रश्न आपल्या दलित बालकाच्या मनातही राहतो. तो आपला 2-3 दिवस विचार करतो, आजचा विचारायचं, उद्या विचारायचं, परवा विचारायचं. एक दिवस आपल्या आजीला विचारतो, का ग आजी म्हणते हा देव कुठं असते? त्याची आजी म्हणते, बाबू म्हणते मला तर देव काही माहीत नाही म्हणते, मी तर बाबासाहेबाला मानणारी आहे म्हणते, पण मी मजुरी करते, तुझ्या बाप मजुरी करते, तुझी माय मजुरी करते. हे लोक मजुरी करते त्याच्यातली काही भाग वाचून ठेवते, तुझ्या शाळेची फी भरते, त्याच्यातून पुस्तकं आणि पाटी आणते, तू शाळेत जातो, सायंकाळी शाळेतून परत येतो, परत आल्यानंतर त्या दिव्यासमोर बसतो आणि त्या दिव्यासमोर बसताना जेव्हा पुस्तक उघडतं तेव्हा मला तुझ्यामध्ये बाबासाहेब दिसतो. हा बाबासाहेब प्रत्येकाने आपल्यामध्ये पाहावा आणि सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक संवेदनशीलता जपत बाबासाहेबांनी पाहिलेला हा समताधिष्ठित समाज मोठ्या सशक्तपणे आपण उभा करावा एवढा आग्रह आपल्या पुढे मांडतो आणि आपली रजा घेतो. जय भीम. मित्रांनो, आज इथं आपले सर्व तरुण येत आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत? आपण सर्व आंबेडकरी समाजातून निर्माण झालो आहे, आंबेडकरी चळवळीतून पुढे आलो आहे. मी फारसं अलंकारिक बोलणार नाही, मी अलंकारिक बोलत नसतो, कारण जसं देवयानीने सांगितलं चंद्रपूरच्या शेतामध्ये 12 रुपये रोजवर काम करून शिक्षण घेतलं आणि नंतर दलित पॅंथरची संस्थापक मेंबर होतो. त्यामुळे कृतीनी काय करायचं, आंबेडकरी अनुयायांनी कृतीनी काय करायचं एवढंच मी बोलणार आहे. आपण शिकतो, प्रत्येकाला वाटतं आम्ही कॉम्पिटिशनमध्ये यावं, IAS IFS मध्ये यावं, IRS मध्ये यावं, येतात. आज अनेक अधिकारी आहेत IAS मध्ये,
मला त्यांना प्रश्न विचारायचे, तुम्ही IAS मध्ये येऊन तुमच्या समाजासाठी काय केलं? बाबासाहेब म्हणायचे, मोक्याच्या जागे माझ्या समाजाने घेतल्या पाहिजे. कशासाठी? पोट भरायसाठी? गाड्या घ्यायसाठी? समाजावर अन्याय होताना डोळे बंद करायसाठी? मित्रांनो, आज परिस्थिती खरोखरच वाईट आहे. बाबासाहेबांनी जेव्हा संघर्ष सुरू केला त्यावेळेस जसा समाजावर अन्याय होते तसेच अन्याय आज पुन्हा होत आहेत. आज खैरलांजी झालं, आज रमाबाई नगर झालं. असं का झालं? एक जगाचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा समाजाची प्रतिक्रिया करण्याची शक्ती कमी होते, जेव्हा जेव्हा समाजानं संघटन कमी पडतं, तेव्हा तेव्हा त्या समाजावर अन्याय होतात. आज आपण शिकलो, आपल्या लोकांनी नोकऱ्या मिळवल्या, पण प्रतिकार करण्याची शक्ती कमी झाली, वाढली नाही. कारण आमचे अधिकारी स्वार्थी झाले. आमच्या अधिकाऱ्यांना आपलं कसं 3 वर्ष बरं होईल, आपणाला यानंतर कशी चांगली पोस्टिंग मिळेल, आपणाला रिटायर झाल्यानंतर काय मिळेल, ह्या समाजाच्या अधिकाऱ्यांना एकदा तुम्ही विचारा. ज्या बाबासाहेबांच्या संघर्षामुळे तुम्ही पदावर आलात, ज्या बाबासाहेबांच्या या समाजाच्या संघर्षामुळे तुम्हाला आरक्षण मिळालं, तुम्ही नोकरीत आलात, तुम्ही समाजाला काय दिलंय? आणि ही आपली जळबळ कमी पडली, ही आपलं संघटन कमी करणं, ही आपली लढवय मनोवृत्ती कमी पडली, म्हणून आज समाजावर अन्याय होत आहे. मित्रांनो, आज अशी वेळ आली आहे की इथला जो तरुण आहे त्यांनी पुन्हा समाजाला नेतृत्व देणं आवश्यक आहे. जोपर्यंत समाज संघटित नसतो, जोपर्यंत समाजामध्ये प्रतिकार शक्ती नसते, जोपर्यंत समाजातील जो बुद्धिवादी घटक आहे तो समाजासाठी योगदान करण्याची, समाजासाठी त्याग करण्याची इच्छा नसेल तर त्या समाजावर अन्याय होतात. हा जगाचा इतिहास आहे, जूवर अन्याय झाला. म्हणून आपण पुन्हा संघटित कसं व्हायचं? येस, लोकशाहीमध्ये समाजाने एक दबाव गट म्हणून उभं राहणं आवश्यक असते. कारण लोकशाही म्हणजे काय हो? बाबासाहेब, आपण सगळे म्हणतो, प्रत्येकाच्या भाषणात म्हणतो की बाबासाहेब म्हणायचे मी भारत बौद्धमय करेन. काय म्हणायचं होतं बाबासाहेबांना? याचा अर्थ काय? याचा अर्थ बाबासाहेबांनी सर्व भारताच्या जनतेनी उभं राहून बुद्धम शरणम गच्छामी म्हणावी अशी इच्छा नव्हती. तर भगवान बुद्धाचं ते तत्वज्ञान होतं, ते या देशाला द्यायचं, आणि ते बाबासाहेबांनी केलं. आज तुम्ही जी प्रिएम्बल म्हटलं तिथं काय म्हणलं? वी द पीपल ऑफ इंडिया वी हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व टू कम ए सेक्युलर सोशल डेमोक्रेसी. आज आमची जी लढाई होती 1 महिन्यापासून, ज्यामध्ये संपूर्ण भारत आमच्याबरोबर उभा होता, आमच्या कुटुंबाची लढाई होती वास्तविक, पण ती कुटुंबाची लढाई राहिली, ती भारताची राहिली. संपूर्ण भारत, संपूर्ण पार्लमेंट, संपूर्ण मीडिया एकत्र उभा राहिला. कारण ती लढाई होती ती देवयानीची नव्हती, ती लढाई होती भारताच्या सॉव्हरेनिटीची. जो आमच्या प्रिएम्बल वाचला, सोव्हरीन कंट्री. सोव्हरीन कंट्री म्हणजे काय? बाबासाहेबांनी म्हटलं, घटनेमध्ये दिलं तर की वी द पीपल ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूट ए सोव्हरीन सोशलिस्ट डेमोक्रेटिक. आता मला प्रश्न विचारायचा आहे की सोव्हरीन कंट्री भारत आहे काय? सोव्हरीन कंट्री म्हणजे काय? त्या देशातले सर्व निर्णय, त्या देशातल्या व्यक्तीचे सर्व भांडण, त्या देशातला सर्व व्यक्तीचा सर्व व्यथा त्याच देशाने ठरवायचा आहे. त्याचा अधिकार दुसऱ्यांना नाही. आणि आम्ही जी लढाई दिली ती नेमकी ती होती. प्रश्न असा होता की इथून जर एक अधिकारी दिला गेला आहे, तो भारतीय आहे, त्या अधिकाऱ्याबरोबर काम करणारा दुसरी व्यक्ती आहे, ती भारतीय आहे, आणि मग तसं असेल तर या दोघांमध्ये काही डिस्प्यूट असेल, या दोघांमध्ये काही जर प्रश्न असतील तर तो फक्त भारताने मिटवायचा आहे. तो अधिकार अमेरिकेला नाही. तस तो अधिकार अमेरिकेने घेतला म्हणजे आमच्या देशाच्या सॉव्हरेनिटीवर अटॅक आहे, आमच्या देशाच्या सार्वभौमत्वावर अटॅक आहे, आमच्या देशाच्या राज्य घटनेवर अटॅक आहे.
आणि म्हणून जेव्हा आम्ही पटवून दिलं या देशातल्या लोकांना की जर जो भांडण आज चाललाय ते फक्त देवयानींनी त्या नोकऱ्याला पगार किती दिला की नाही, आणि हे ठरवण्याचा अधिकार फक्त भारताला आणि भारतालाच आहे, तो अमेरिकेला नाही. आणि तेव्हा पूर्ण भारत उभा राहिला एका याच्यावर. बरोबर आहे. फक्त म्हणजे जे अमेरिकेने केलं तो अन्याय देवयानीवर नाही, तो अन्याय भारताच्या सार्वभौमावर झाला. तो अन्याय, तो अटॅक, तो हल्ला भारताच्या स्वातंत्र्यावर झाला आहे आणि मग संपूर्ण भारत पेटला. मग हैदराबाद पासून तर अमृतसरपर्यंत. अमृतसरला 2000 लोकांनी मोर्चा काढला. म्हणजे मी या देशातली जनता जर त्यांना पटवून दिलं न्याय काय आहे, तर अजूनही या देशाच्या जनतेमध्ये ही शक्ती आहे की या देशातल्या जनतेला जर पटलं एक योग्य आहे, तर जगातल्या महाशक्तीला सुद्धा आव्हान देण्याची ताकद या देशातल्या 120 कोटी भारतामध्ये आहे. दोस्तों, इस कार्यक्रम का जो विषय है विद्यार्थी युवा महोत्सव. दोस्तों, आपने देखा होगा कि पूरे भारत में या स्पेशली देखा जाए महाराष्ट्र में विभिन्न प्रकार के महोत्सव, मेड़ावे, सम्मेलन आयोजित किए जाते हैं. लेकिन जब आंबेडकरी महोत्सव की बात आती है, जब डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के नाम से जुड़ा हुआ कोई सम्मेलन है, तो हमको जरूर लगता है कि उसमें कुछ वैचारिक मंथन ही होने वाला है, कोई डांस या नृत्य होने वाला नहीं है. अगर वो कोई संगीतमय कार्यक्रम भी होगा तो भी उसमें प्रबोधन होने वाला है, जैसा कि आपने रखा है. इसीलिए मैं आप सभी लोगों को इसके लिए बधाई देता हूं. दोस्तों, जब हम इतिहास में देखते हैं और खासकर हमारे बहुजन समाज के इतिहास को देखते हैं, तो हर पीढ़ी ने अपना एक उत्तरदायित्व निभाया है. आप किसी भी काल को लीजिए, किसी भी समय को लीजिए, हर पीढ़ी ने अपना एक कर्तव्य निभाया है. और यह तय मान लीजिए कि जिस पीढ़ी ने अपना कर्तव्य नहीं निभाया है, तो समझ लीजिए कि आगे आने वाली पीढ़ी का जो समय है वो अंधकारमय होने से कोई नहीं बचा सकता. और इसीलिए आज की वर्तमान पीढ़ी, जो हमारी युवा पीढ़ी है, चाहे वो महिलाएं हो, पुरुष हो, युवा हो, उन सभी के ऊपर यह उत्तरदायित्व है कि वो महापुरुषों के इतिहास को हम समझें, उनको अंडरस्टैंड करें, उनको पढ़ें और समझने की कोशिश करें, ताकि आगे आने वाली पीढ़ी के लिए हम अपना फाउंडेशन तैयार कर सके. आप मेरी इस बात से सहमत है या नहीं है? वो इसीलिए मैं जानबूझ के ये बात बोल रहा हूं दोस्तों, क्योंकि मैं कई कार्यक्रमों में या कुछ कार्यक्रमों में जाता हूं और उसके बाद में मैं भाषण भी करता हूं. उसके बाद में घर जाके मैं सोचता हूं कि मैंने कौन सा ऐसा तीर मारा है, कौन सा ऐसा मतलब मिसाल मैंने कायम की है. जैसे कि हमारे सर ने अभी आपको बताया कि बहुजन समाज के ऊपर अभी भी अत्याचार कम हुए हैं क्या? हमारी आर्थिक स्थिति, जैसे कि मैं अगर कोई ऑफिसर बन गया हूं, मेरी आर्थिक अगर सुदृढ़ हो जाती है आर्थिक स्थिति, इसके कारण समाज के ऊपर होने वाला अन्याय कम हो गया क्या? नहीं हुआ. इसका मतलब क्या हुआ है? इसका मतलब यह हुआ है दोस्तों कि कहीं ना कहीं हम में ही खामियां हैं, कहीं ना कहीं हम में ही कमजोरियां हैं. मुझे आप बताइए कि हमारे महापुरुष किस प्रकार का समाज चाहते थे? आप बताइए मुझे एक आवाज में बताइए, किस प्रकार का समाज हम महापुरुष हमको चाहते थे कि हमारा समाज इस प्रकार सा बने? कौन सा? स्वाभिमानी. जोर से बोलिए. स्वाभिमानी. स्वाभिमानी का ही मतलब होता है शक्तिशाली. जिस व्यक्ति में स्वाभिमान है तो वह शक्तिशाली होगा. उसके पास में पैसा नहीं होगा, उसके पास में जो सामाजिक प्रतिष्ठा है वह नहीं होगी, लेकिन अगर वो स्वाभिमानी है, न बिकने वाला है, तो वह शक्तिशाली होगा. और जो समाज शक्तिशाली होगा उसके ऊपर अत्याचार नहीं हो सकता. इसीलिए दोस्तों, आपको यह समझना होगा
कि अगर मेरी आर्थिक स्थिति सुदृढ़ हो गई है, मैं अफसर बन गया हूं, लेकिन मेरे आजू बाजू के लोगों का क्या, जहां से मैं आया हुआ। इसीलिए जब इस प्रकार के आप महोत्सव या सम्मेलन करते हैं तो उसमें आप इन जरूर मुद्दों को रखिए। कास्ट सायकी आहे, सायकोलॉजी आहे. आपण स्वतःला इन्फेरियर समजतो, तो मात्र स्वतःला सुपिरियर समजतो आणि त्यामधनं जो काही घोळ झालेला आहे हा सगळा घोळ आहे. आणि विद्यार्थ्यांनी ज्या पॉम्पलेटमध्ये लिहिलेलं आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, जातीयता या विरुद्ध आवाज उठवणे, हे सगळं मला मान्य आहे. आपण हे सगळं केलं पाहिजे आणि आपणच केलं पाहिजे. मी 1969 साली मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला आणि विद्यार्थी युवकांमध्ये काम केलं. 1978ला मी समता दलामध्ये काम करणं सुरू केलं. तो काळ मी बघितला की ज्या वेळेस युवक स्वतःहून सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये येत होते, स्वतःहून, कधीही त्यांनी मला नोकरी मिळेल की नाही या बाबतीत कधीही विचार केलेला नाही, कधीच नव्हता विचार केला. मी समता दलामध्ये साधारण 8-9 वर्ष काम केलं, नॅशनल लेव्हलवर काम केलं, पण हा कधीच विचार केलेला नाही. सर्वसामान्य लोकातली घरं होती. मेडिकल कॉलेजमधले येणाऱ्या सर्वसामान्य लोकांमधल्या मुलांना आंबेडकर असोसिएशनमध्ये काम करावं असं वाटत होतं. 1957ला बाबासाहेबांच्या नावावर डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन नागपुरातली पहिली संस्था आहे. त्यानंतर इंजिनियर असोसिएशन झाले, लॉयर्स असोसिएशन झाली, प्रोफेसर्स असोसिएशन झाली, आयुर्वेदिक विद्यार्थ्यांची असोसिएशन, व्हेट्सच्या विद्यार्थ्यांची असोसिएशन झाली आणि बाकीच्या खूप निघाल्या. कॉन्फेडरेशन करायला पाहिजे होते असं खूप दिवसापासून आमच्या मनात होतं, पण ते काही कॉन्फेडरेशन होऊ शकलं नव्हतं. हा तुम्ही या दिशेने प्रयत्न केला मला असं वाटतं आणि ही अभिमानाची बाब आहे. पण मात्र हे आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे मला असं वाटतं. केवळ 2 वर्षे आपण कार्यक्रम केला आणि 3रं वर्षात एक मोठा कार्यक्रम झाला आणि मग आपण सगळे शांत बसू असं नाही. तुमच्यापुढे चॅलेंजेस आहेत. म्हणजे एक उदाहरण सांगतो. चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापक लोकांनी एकत्र येऊन देवयानी खोब्रागडे ज्या म्हणाल्या, पुढच्या महिन्यात एक त्यांनी कॉन्फरन्स होऊ घातलेली आहे. काय विजन आहे, काय विषय आहे? व्हिजन 2056, विजन 2056. 1956ला बाबासाहेबांनी दीक्षांतर केलं, दीक्षा घेतली, दिली. 2056 मध्ये आमचा समाज कसा असेल हे चंद्रपूरचे विद्यार्थी आणि प्राध्यापक विचार करतायत. आम्हीही असा विचार करणं गरजेचं आहे मला असं वाटतं. भलेही त्याला 40 वर्ष असतील आजपासून, तरी पण मला असं वाटतं आजपासून विचार करणं गरजेचं आहे, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर कुठे कदाचित 2056ला तुम्हाला जे काही अपेक्षित आहे तो बदल घडेल, अन्यथा बदल घडणार नाही. अतुल खोब्रागडे आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी एक चांगली लाईन टाकली आणि एक याला लाईन दिली या कार्यक्रमाला. या तुमच्या पॉम्पलेटमध्ये तुम्ही लिहिलं आहे की विद्यार्थी हा आधारस्तंभ आहे वगैरे वगैरे सगळं लिहिलं आहे. मेजॉरिटी पॉप्युलेशन युवा आहे, हेही मला मान्य आहे, कारण आम्ही स्टॅटिस्टिक्स सगळं पाहतो. आणि म्हातारे पण लोकांची संख्या वाढत आहेत, रिटायर्ड लोकांची संख्या खूप वाढत आहेत. आणि भारत हा दोन्ही पॉप्युलेशनमध्ये राहणारे यूथ पॉप्युलेशन ॲज वेल ॲज ओल्ड पॉप्युलेशनमध्ये, कारण आपलं ॲव्हरेज एज पण वाढलेलं आहे. त्यात त्यांनी एक वाक्य टाकलेलं आहे की बहुसंख्य उच्च विद्याभूषित विद्यार्थ्यांचे जीवन भाकरीचा चंद्र शोधण्यात जातो. आणि तो मला प्रश्न आहे. 1978ला मी जे समता दलाचं बोललो, 1969ला मेडिकल कॉलेजमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जी ऊर्जा होती ती ऑल ऑफ ए सडन का कमी झालेली आहे? याला कारण त्याला असं वाटतं की मला नोकरी मिळेल की नाही. 1991ला मंडल आयोग लागू झाल्यानंतर आणि आपण ग्लोबल नीती अडॉप्ट केल्यानंतर नोकऱ्यांचं प्रायव्हेटायझेशन सुरू झालं. सरकारला वाटलं इतक्या ओबीसी लोकांना जर आपण नोकऱ्या द्यायला लागलो तर आपल्या देशाचा बट्ट्याबोळ होईल. आणि सिस्टमॅटिकली त्यांनी गव्हर्नमेंटचा भाग कमी करणं सुरू केलं, नोकऱ्या कमी करणं सुरू केलं. त्याचा परिणाम शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबवर पण झाला. सिस्टमॅटिकली प्रायव्हेटायझेशन सुरू झालं. हे मंडल आयोगाचं दुःख नाही आहे, पण तिथे जे बसणारे विचार करणारे लोक आहे त्या पद्धतीने केलं. आणि तिथे जी वृत्ती आहे, ज्याला वृत्ती आपण म्हणतो, मग जे म्हणालो आपण कोंबडीची वृत्ती, त्या वृत्तीच्या लोकांनी या जागा सगळ्या, आणि म्हणून आमच्या पुढे आज हा
एज्युकेशनचा आणि जॉबचा प्रॉब्लेम आला, म्हणून यूथ कुठल्याही संघटनेमध्ये किंवा बाहेर यायला पाहत नाही. दुसरं मला असं वाटतं की आमचं एज्युकेशन जे आहे जॉबशी रिलेटेडच नाही आहे. अर्ध्याधिक लोक बाबू होणार आहे आणि बाबूला काय शिकवावं लागतं, काय करावं लागतं हे कोणीही ग्रॅज्युएटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये काहीच शिकवत नाही. कदाचित डॉक्टर झाल्यानंतर त्याला डॉक्टरी कसं करावं हे शिकवलं जातं, इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये त्याला कदाचित शिकवलं जातं, पण बाकी जनरल एज्युकेशनमध्ये काहीही शिकवलं जात नाही. त्याच्या प्रोफेशनशी आणि नोकरीशी आणि त्याच्या आयुष्यातल्या याच्याशी काहीही संबंध नसतो. मला असं वाटतं शिक्षणात फार मोठा बदल करण्याची गरज आहे. मागच्या काही काळामध्ये आपल्या हायर एज्युकेशनचा तर कचरा करून टाकलेला आहे आणि हायर एज्युकेशनचा तर सोडा, प्रायमरी एज्युकेशनचा कचरा झालेला आहे. आणि काय आहे, मी परवाच्या दिवशी तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, लोकमतमध्ये मला वाटतं रविवारच्या पुरवणीमध्ये अर्धी पुरवणी एक पुरवणी काहीतरी दिली म्हणतात त्यांनी. आम्ही या 14 फेब्रुवारीला माहीत आहे तुम्हाला गुलाबाचा दिवस असतो, त्या दिवशी आम्ही फुटाळ्या तलावावर लोकांचं रक्त काढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ब्लड डोनेशन, ब्लड कलेक्शन केलं. एक म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, ऊर्जा बदलवली आम्ही. एक यूथ जो तिथे येतो, मोठ्या संख्येने येतो, त्या यूथला म्हणजे रक्त देण्यासाठी भाग पाडलं आणि प्रॉब्ली वी हॅव कलेक्टेड 150 बॉटल्स इन अ डे. म्हणजे हे आमच्यासाठी मोठी बाब होती. काय होतं, काल परवा मी वर्धेला क्राडक हायस्कूलमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. वर्धेची क्राडक हायस्कूल आणि नागपूरची पटवर्धन हायस्कूल सेम होती, दोन्ही गव्हर्नमेंट हायस्कूल होत्या. त्या काळात 1956च्या काळात गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी शाळेत पहिलाच यावं लागत होतं. आज काय स्थिती आहे, पटवर्धन हायस्कूल आणि क्राडक हायस्कूलला कोणी विचारत नाही. ॲडमिशनसाठी ते तरसत असतील असं मला वाटतं. का चेंज झालेला आहे, सगळ्या प्रायव्हेट शाळा काढल्या, सगळ्या चकाचक बिल्डिंग केलेल्या आहे, सगळा फ्लॅश केलेला आहे आणि गव्हर्नमेंटनी जाणून बुजून आपला भाग कमी करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे. मला असं वाटतं याच्यावर आपल्यालाच पर्याय शोधून काढावा लागेल, दुसरं कोणीही करणार नाही आहे. मेडिकल कॉलेजची, इंजिनिअरिंग कॉलेजची स्थिती कोण इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत बोललं आहे, मेडिकलच्या बाबतीत अजून स्थिती तशी आलेली नाही आहे. पण डेंटल कॉलेजची स्थिती अशी आहे की डेंटल कॉलेजमध्ये 3 वर्षापूर्वी कितीतरी सीट्स रिकाम्या राहिल्या आणि म्हणून गव्हर्नमेंटनी एकही डेंटल कॉलेज काढायचं ठरवलेलं नाही आहे. एकही गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज निघणार नाही यानंतर. मेडिकल कॉलेजची स्थिती काही दिवसांत तशीच होणार आहे. माझ्याकडे एक विद्यार्थिनी आली, म्हणजे MBBS झालेली आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं नाव नाही सांगत, MBBSची विद्यार्थिनी आली. म्हटलं तो पेशंट आहे, तिला पाहून घे, म्हणजे गर्भाशयाची तपासणी करायची होती. सर म्हणे मी तर कधीच नाही पाहिलं. आता मला हे कळत नाही, तिच्याकडे डिग्री होती आणि तिने जर त्या पेशंटला, म्हणजे फिमेल पेशंट 22 डॉक्टर आहे, तिने जर फिमेल पेशंट आयुष्यात पाहिला नाही तर म्हटलं तू खेड्यात गेली उद्या तर डिलिव्हरी कशी करशील, पाहिल म्हणे तेव्हा काय करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही रिॲलिटी आहे. डिग्र्या आवश्यक आहे नोकरीसाठी आणि पोरीसाठी, पण त्याचा उपयोग आपण समाजसेवेसाठी किती करतोय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण खूप काही बोललेलो आहे की आपण समाजासाठी काय दिलेलं आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण अनेक लोक इथे कर्मचारी आहेत, अनेक रिटायर्ड झालेले आहेत. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की तुमच्या नोकरीच्या 28-30 वर्षाच्या काळात तुम्ही जी समाजासाठी किती चांगलं काम केलं, उदाहरणं सांगा. हे तुम्ही लिहून ठेवा आणि जर सांगता आली तर ती लोकांना सांगा. मग पैशाच्या बाबतीत बोलले की आपल्याकडे पैसा नाही आहे, कोणीतरी ऑर्गनायझरपैकी बोललं आपल्याकडे आर्थिक चणचण आहे. नागपूरची लोकसंख्या 30 लाख आहे. नागपूरची प्रॉपर नागपूर डिस्ट्रिक्ट नाही, प्रॉपर नागपूरची लोकसंख्या 30 लाख आहे. यामध्ये 20% शेड्यूल कास्ट आहेत असं आपण गृहीत धरूया. म्हणजे किती झाले 6 लाख. आपण असं गृहीत धरू की एका कुटुंबात 6 लोक आहेत, म्हणजे 1 लाख कुटुंब प्रमुख असतील, 1 लाख माणसं असतील कुटुंब प्रमुख. येस ऑर नो? येस. किमान प्रत्येक माणसाला, तो क्लास 1चं सोडून द्या, त्यांचे इन्कम टॅक्समध्ये खूप पैसे जातात, नाही वंजारी, पण सर्व चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी जरी म्हटला तरी त्याला 20,000 पगार असेल महिन्याचा असेल. बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्या मिळकतीचा 20वा हिस्सा द्या. किती होतो 20वा हिस्सा?
1000 होतो? माझं मेडिकल सायन्स आहे, गणित नव्हतं. 1000 होतो? होतो? येस ऑर नो? भूक लागली मला मान्य आहे. 1000 गुणिला 1,00,000 किती रुपये होतात? 10 कोटी. मग ते माझ्यासोबत ट्रेझरीवाले होते, त्यांनाच विचारलं 1,00,000 गुणिला किती, 1,00,000 गुणिला 1000 किती होतं? त्यांनी सांगितलं मला 10 कोटी होतं. तर दर महिन्याला आपण 10 कोटी जमा करू शकतो. मिळकतीचा 20वा भाग. किती लोक तयार आहेत इथे? 2, 3, 4 हात दिसतात मला. दुःख आहे हो, काही अर्थ नाही. या हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेण्यासाठी काहीही अर्थ नाही. वर्षाचे 120 कोटी केवळ नागपूर जमा करू शकतो. तुम्ही म्हणाल सर पैसे कोणाला द्यायचे? हाच तर प्रश्न आहे, म्हणून आम्ही देत नाही. विश्वासच नाही आहे कोणावर, म्हणून आम्ही पैसे देत नाही. अत्यंत हुशार लोक आहेत देणारे, अत्यंत हुशार लोक आहेत. कोणाला द्यायचे पैसे? सगळे खाऊन टाकणारे लोक आहेत. दीक्षाभूमीला द्या जानेवारी महिन्यात. आपण ठरवू दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात दीक्षाभूमीला 1,000 रुपये चेकनी द्यायचे. कॅश नाही द्यायचा, कॅश नाही द्यायचा, कॅशचा हिशोब नाही लागणार. चेकनी द्यायचे. हिम्मत आहे? दुसऱ्या वर्षी बुद्धभूमीला देऊ, तिसऱ्या वर्षी चिचोलीला देऊ, 5व्या वर्षी अजून कोणाला तरी देऊ, 6व्या महिन्यात अजून कोणाला तरी देऊ, आणि मग पुन्हा आपण एक रोटेशन फिरवू. किती रुपये होऊ शकतील? 10 कोटी दर महिन्याला या लोकांना जर दिलं तर काल परवा आंबेडकर म्हणजे संविधान चौकात ज्या लोकांनी एक मीटिंग घेतली रविवारी किंवा चिचोलीचा जीर्णोद्धार करायचा, आपण करू शकतो. येस ऑर नो? मग कोणी सांगायचं हे उदाहरण? मी युवकांना उद्देशून बोलतो आहे, पण मला असं वाटतं हे सगळं करणं सोपं आहे. हे सगळं करणं सोपं आहे. फक्त somebody should take lead.